रॉयल चॅलेंजर्स वडजिरे तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इकडे नाही आहे. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे विनंती असेल तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इकडे समालोचन कक्षाला पाठवून द्यायचा आहे. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे एक कोणीतरी एक पाठवून द्या. अतिरिक्तच हवा असं काही नाहीये, परंतु कोणीतरी एक प्रतिनिधी इकडे यायला हवा. मित्रांनो सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ, अ व्हेरी गुड मॉर्निंग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आधी नमन करूयात गणरायांना, तदनंतर आधी आपण नमन करूयात आई तुळजाभवानीला. नमन असेल या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या गडकोटाला, गड किल्ल्याला, ज्यांनी ज्यांनी या देशाला महान राष्ट्र बनवण्यासाठी आपले जीवनाचे समर्पण दिलेत ना, त्या सर्व महामानव महापुरुष आणि रणरागिणीला आपण नमन करूयात. हिंदवी स्वराज्याचे जनक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपण नमन करूयात. या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील आणि महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना आपण नमन करूयात. आणि या देशाला खऱ्या अर्थानं कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला आपण नमन करूयात. सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 8 सन 2025 च्या या स्पर्धेच्या दिवस तिसऱ्यात tenniscricket.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स ऑर्गनायझिंग कमिटीचं, सिन्नर टेनिस क्रिकेट वासियांचं, सर्व खेळाडूंचं, ऑफिशियल टीमचं आणि सर्वांचंच मी समालोचक शुभ माहिरे सहर्ष स्वागत करतो. गुळवंच नाईट रायडर्स या संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय राजू बाबड यांचं देखील ते सहर्ष स्वागत झालंय. तुमचं STPL सीझन 8च्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत असेल राजू सर. गुळवंच नाईट रायडर्स हा संघ आपण मैदानाच्या आत खेळताना पाहतोय. चलो दिवस तिसऱ्यातला पहिला बॉल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल तो मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप बाहेरचा आहे आणि स्क्वेअर लेग पल्स नो बॉल देत आहेत. म्हणजे हे दिवस तिसऱ्याचा पहिला बॉल तो मात्र ओव्हर द वेस्ट साइड कमरेच्या वरती आहे आणि त्यामुळे हा बॉल नो बॉल दिलेला आहे. नो बॉल आहे आजच्या दिवसातला पहिलाच बॉल. आणि पहिलाच बॉल नो म्हणजेच काय, बॅटरसाठी फ्री ऑफ लायसन्स मिळालाय. आणि आता मात्र बॅट कुठेही चालू शकतात, गाडी कुठेही चालू शकतात, कारण फ्री ऑफ लायसन्स मिळालेला आहे. तर तुम्हाला विचारणारा RTO आता मैदानात नसेल. या वेळेला जागा बनवली आहे आणि चेंडूला खेळून काढलंय डीप फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू सुसाट वेगानं लॉंग स्टॉपच्या दिशेनं वाहतोय. आलाय फ्री हिटच्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सो मच. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात खास करून आता गुलाबी थंडी वाहते आणि गुलाबी थंडीचे गारगार वारे देखील वाहत आहेत. परंतु तरी देखील क्रिकेटचा मोह, क्रिकेटचा आनंद STPLच्या या मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालय, वंजारी समाज मैदान, आडवा फाटा, सिन्नरच्या या मैदानावरती ही बहारदार स्पर्धा खेळताना आपण पाहतोय. 2 बॉल झाली आहेत, तिसरा बॉल येतोय. याही वेळेला फिंगर्स रोल केली आहे, परंतु बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न ते मात्र सुरू आहेत. पहिल्या नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय, अडवलंय, थांबवलंय आणि तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट केल्या जात आहे. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आहे. गौरव सानप त्यांना आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. स्ट्राईक एंडला विकास माळे आहेत आणि गोलंदाजी करत असताना लखन शिरसाट यांना आपण पाहतोय. परंतु कौतुक करावं लागेल 12th मॅन म्हणून गुळवंच नाईट रायडर्स या संघाच्या वतीने संघाच्या संघ मालकांचे चिरंजीव ते इथे आलेले आहेत. ओ हो 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 हो, व्हॉट अ शॉट, कमाल, बेमिसाल, लाजवाब वाला हा स्ट्रोक, एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक आहे, लाजवाब स्ट्रोक आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. आजच्या दिवसातला पहिला षटकार आणि तो एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. वा 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 विकास माळी वा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. कॉन्फिडन्स बिल्डअप करणारा स्ट्रोक होता. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा आहेत धावफलकावरती.
यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट मैदानाच्या मातीशी खेळत बागडत चेंडू मात्र डीपच्या क्षेत्रात गेला. तिथे एक सिंगल घेतली गेली आहे. 5 बॉल झालेले आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक लॉंग स्टॉपच्या दिशेने विकेट किपरच्या मागच्या क्षेत्रात आलेला चौकार आपण पाहिला, तो फ्री हिटचा बॉल होता, परंतु आजच्या दिवसातला पहिला षटकार काय कमाल ठोकलाय विकास माळीने. गौरव सानप हे आलेत बॅटिंग स्ट्राईक वरती. सिन्नर तालुक्याचा बाहुबली, सिन्नरचा बाहुबली गौरव सानप. कमी गतीने टाकलाय, गुडगा बेंड केलाय, फॉलिंग स्वीप खेळायचा होता आणि चेंडू सुसाट वेगानं अगदी मैदानाला गुदू 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 करत काउकॉर्डरच्या दिशेने गेलाय. आलाय चौकार. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय, कारण या षटकात 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. या षटकाची समाप्ती होते 18 या अंकानं. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. गुळवंच नाईट रायडर्स हा संघ फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय. या संघाचे संघमालक आहेत आदरणीय सन्माननीय राजू बाबड, आदरणीय सन्माननीय संदीपजी आव्हाड, आदरणीय सन्माननीय गणेशजी भागवत. या तिघही संघांच्या मालकीचा हा संघ आहे. आणि या संघाची पर्पल कलरची जी जर्सी आपण पाहतोय ना, तर त्या पर्पल कलरच्या जर्सीचे पार्टनर आहेत प्रोप्रायटर पांडुरंग सुखदेव जाधव, अर्थातच HM प्लायवूड अँड हार्डवेअर संगमनेर नाका. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. दुसरं षटक घेऊन येत आहेत विकास नवले. फिल्डिंग सेटअप तो आपण पाहू शकतो. लेफ्ट हँड बॅटरसाठी मिड विकेटला खेळाडू आहे आणि लॉंग ऑफला खेळाडू आहेत. फुल टॉस बॉल आणि यावेळेला एक टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात कार्यक्रम तर केलाय. फलंदाजाला माघारी जावं लागेल. पहिल्या षटकात काय घडलंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. दुसऱ्या षटकात आमचे इरादे ते मात्र सेट आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आली आहे बळीची टाळी. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. HTPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळखंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. पहिल्या विकेटच्या पतनानंतर सुजित चव्हाणके यांना आपण पाहतोय ते खेळपट्टीला जॉईन करतायत. अठरा या अंकावरती पहिला गडी बाद झालाय. लाजवाब बॅटिंग करत होते लेफ्ट हँड बॅटर, कारण त्यांच्या बॅटमधनं आलेला एक्स्ट्रा कव्हरचा सकाळच्या सत्रातला पहिला षटकार तो मात्र आजच्या दिवसभर लक्षात राहणार आहे. यावेळेला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता सुजितचा. प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये, परंतु एक धाव ती कोणीही रोखू शकत नाहीये. ती कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेशन केलं जात आहे, कारण गौरव सानप हे एकच बॉल खेळलेत या पहिल्या षटकाच्या शेवटचा बॉल, आणि त्याला मात्र काउकॉर्डरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट एक लाजबाब ऑन ड्राईव्हचा फटका खेळला होता आणि त्यावरती त्यांनी मात्र चौकार ठोकलेला होता. यावेळेला कमी गतीने टाकलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हाताला ब्रश केलाय बॉलने स्पर्श करत. क्षेत्ररक्षक प्रयत्नाचे नक्कीच भागीदार तर झालेत. प्रयत्न करणं महत्वाचं आहे आयुष्याच्या रणांगणावरती किंवा क्रिकेटच्या मैदानावरती. तुम्ही जो डाव मांडाल ना त्या डावात तुम्हाला प्रयत्न करावेच लागेल, कारण ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना अनेक असंख्य डाव ते मात्र खेळावे लागत असतात. प्रयत्न ते सोडावे लागणार नाहीयेत. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतात. याही वेळेला बैठक मारली आहे. लाजवाब चेंडू चाललाय मैदानावर. टान 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 मिड विकेट सीमा पार आलाय. 4 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. स्वीप शॉट होता
स्लॉक स्वीपचा फटका. सुजित चव्हाणके पिक केलं बॉलला, फ्रंट फूट काढलं, बॅक फूटला बेंड केलं आणि आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट मैदानाशी खेळत बागडत चेंडू डीप मिड विकेट सीमा पार गेला. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका तर फसलाय, परंतु झेल टिपण्यासाठी कोणी नाहीये. चेंडू निर्मनुष्य क्षेत्रात असं नसतं होतोय. (25) ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकात थोड्याशा कमी धावा आल्यात. गुळवंच नाईट रायडर्स या संघाने नक्कीच कमबॅक पण केलंय. याही वेळेला ओ हो 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 काय कमालीचा बॉल टाकला, स्टेप आउट केलं आणि परफेक्ट बुंद्यातला बॉल. आणि तो परफेक्ट बुंद्यातला बॉल काही देत नाहीये. या षटकात फक्त 7 धावा आल्या आणि त्या 7च्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 25. 25 ला 1. डीजे ऑल प्लंबिंग सोल्युशन, वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ, निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. तर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाला देखील आपण पाहतोय. त्या संघाचे संघमालक आहेत आदरणीय सन्माननीय भारत भाऊ बोडके, प्रोप्रायटर साई सिद्धी इंडस्ट्रीज चे ते प्रोप्रायटर्स आहेत. आणि त्या संघाच्या अंगावरची जी जर्सी आपण पाहतोय ना, त्या जर्सीचे पार्टनर आहेत प्रोप्रायटर दिनेश भाऊ सांगळे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर माळेगाव. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल तो इथे टाकला जातोय. पहिलाच बॉल फुलर लेंथ वरचा होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला गेला सुजितच्या माध्यमातून, त्याचमुळे बॅटवरती हा बॉल आलेला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येऊ शकलं असतं, परंतु बाहुबली नॉनस्ट्राईक एंड वरून जसे निघाले ना, तसे विकेट किपरच्या फार मागे जाऊन पोहोचलेत. त्यामुळेच या सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे. 26 धावा धाव फलकावरती लागले आहेत. 2.1 षटकाचा खेळ. पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले संपल्यानंतर बाउंड्री रोप जवळ आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय, जे बाउंड्री रेषेजवळ आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी उभे राहिलेत. परंतु आता गौरव सानप यांचा सामना करावा लागणार आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळले, जबाबदारीनं ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तो बॉलवरती येतोय. ते बॉलला उचलून फेकतील ना, सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन तर नाहीये, कारण सुरुवातीला आपण पाहिलं पहिली विकेट जी गेली ती लेफ्टीची गेली आहे. डीप कव्हरचा खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑनला देखील खेळाडू आहेत. डीप मिड विकेट ते थोडेसे काव कॉर्नरच्या दिशेने आहेत आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. अशा पद्धतीने फिल्डिंग सेटअप करून ठेवलाय. सुजित चव्हाणकेसाठी घेऊन येत आहे पुढचा बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट ती मात्र वरतीच राहते. चेंडू मात्र बॅटला सलामी ठोकत खालून वाहतोय, विकेट किपरच्या हाती लागतोय. डॉट बॉल आलाय, बिंदी गेंद. 2.3 षटकाचा खेळ. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्या. त्यानंतर मात्र थोडंसं कव्हर अप केलं गणेश नवले यांनी. गणेश नवले यांनी फक्त 7 धावा दिल्या. सॉरी, विकास नवले होते. येस, विकास नवले होते. त्यांनी मात्र फक्त 7 धावा दिल्या. आणि त्यानंतर मात्र हे तिसरे षटक आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुजितचा. लॉंग हँडचा उपयोग केला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु याही वेळेला बॅट आणि बॉलचा मिलाप झालेला नाहीये. लेग बॅटच्या माध्यमातून धाव येईल. नाणेफेक जिंकल्यानंतर सकाळच्या सत्रात गोलंदाजी का करायची? कारण ना, प्रत्येकाला गोलंदाजी करायची असते, प्रत्येकाला गोलंदाजी करायची असते. कारण सकाळचं सत्र 8:30 वाजता आपण नाणेफेक करून मॅचला सुरुवात करतोय. वॉर्मअप नाही, त्यात गुलाबी थंडी, गारगार वारे. तर मग फिल्डिंग करूयात, वॉर्मअप करूयात, शरीराला गरम करूयात. येता क्षणी आपल्याला बॅटिंग करता येणार नाही. परंतु नाही, रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाने पहिल्या षटकात 18 धावा देखील घेतल्या. फुलर लेंथवरचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलाय. बॅट आणि पाय ते मात्र पकडून ठेवलेले आहेत गोलंदाजाने, आणि खास करून गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पहिल्या षटकात चुका झाल्या, त्या चुका मात्र कव्हर अप करतायत येणारे प्रत्येक गोलंदाज. आता विकास गीतेने देखील प्रभावित केलंय. 5 बॉल टाकलेत विकास गीतेने, त्यात 2 लेग बाईटची धाव आणि 1 फक्त गोलंदाजाच्या खात्यातली धाव. म्हणजे कॅल्क्युलेटेडली पाहायला गेलं तर 3 धावा खर्च झालेत, परंतु गोलंदाजानं 1च धाव दिली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल.
विकेट करायचा आहे परंतु नाही. वा 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 विकास नाही. इकडे तर मुख्य पंचांनी एकात बाहेर काढलाय. नो इज द कॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. पाय जास्तीचा बाहेर गेलाय त्यामुळे लगेचच नो बॉलचा भो भो वाजतोय आणि आता गौरव सानपसाठी फ्री हिटचा बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे. बाहुबलीला त्याची तलवार तापवावी लागणार आहे. बाहुबलीला त्याची गदा ती मात्र फिरवावी लागणार आहे कारण गौरव सानप सिनियर टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली आहेत. कोणताही गोलंदाज असेल, कुठलाही मैदान असेल, कुठलाही बॉल असेल तरी चेंडूला सीमापार फेकण्यासाठी ते ओळखले जातात. या षटकातील शेवटचा बॉल तो येतोय आपल्यासाठी. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल तो उडवलाय खरा परंतु उंच आहे, लांब नाही. फिल्डर तो बॉल खाली येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एकाच धाव्यावरती समाधानी राहावा लागेल. वा विकास गीते, वा वा विवेक गीते. विवेक गीते असं गोलंदाजाचं नाव आहे. शेवटच्या बॉलवर देखील एक धाव आणि या षटकात आल्या 5 धावा. या 5च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला परंतु 10च्या सरासरीने धावफलक धावतोय कारण 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या आहेत 30. गडी बाद आहे 1. संघाचं नाव आहे रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. ओव्हर टू यू डीजे. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या. 10च्या सरासरीने धावफलक आपल्याला रेखाटलेलं पाहायला मिळतोय परंतु नवीन गोलंदाज आलेत राकेश सांगळे. 4थं षटक 4था गोलंदाज पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय राकेश सांगळे यांनी. शॉर्ट कव्हर्स वरचा खेळाडू त्याला मात्र पॉइंट वरती आणलाय आणि डीप कव्हरचे जे खेळाडू होते ते थोडेसे पॉइंटच्या दिशेने होते डीप मध्ये, त्यांना मात्र आता परफेक्ट कव्हर्स मध्ये आणून ठेवलंय. शॉर्ट पॉइंट लेगचा खेळाडू तो देखील थोडासा वरती आणलाय. पाहूयात गौरव सानप याच्यासाठी कुठला बॉल टाकताय राकेश सांगळे. वेगवान बॉल होता. हार्ड लेनचा उपयोग केलाय आणि हार्ड बॉल देखील टाकलाय. त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये खेळाडू ते मात्र तैनात आहेत. ते बॉलवरती येत आहेत. ते बॉलला उचलून फेकतील ना तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. अकॉर्डिंग टू फील्ड गोलंदाजानं गोलंदाजी करणं ही गोलंदाजाची प्रथम दिशा असते, प्रथम कर्तव्य असतं. यावेळेला विकेट गेलाय, फटका बसलाय. हो, चेंडू हवेत आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. दोन क्षेत्ररक्षक हे मात्र चेंडूच्या खाली आलेत. कॅच कोण घेणार, कोण घेणार, कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता चेंडू सांगतोय तुम्ही मला घेऊ नका कारण मी जमिनीवर पडणार. यावेळेला शरीराला स्विंग केलं. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे डीप मध्ये फिल्डर आहेत ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. तोपर्यंत सिंगल घेतली जाणार आहे. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स पाहायला मिळत आहेत. थोडंसं प्रेशर फील करतायत कदाचित सुजित चव्हाणके आणि गौरव. याचं कारण आहे गोलंदाजाने परफेक्ट टप्प्यांवरती टाकलेली गोलंदाजी आहे. लाजवाब पिचिंग आहे कारण मोठा फटका खेळण्याची एकदाही संधी दिलेली नाहीये. मोठा फटका बॅटर्सने खेळलेला नाहीये. याचं कारण असं आहे कारण स्लॉटमध्ये बॉल दिलेले नाहीयेत, बॅटीत बॉल दिलेले नाहीयेत. यावेळेला लेनचा उपयोग केलाय. लॉंग द कार्पेट बिटवीन द गॅप. चेंडू चाललाय का? हो, चेंडू चाललाय. सुजित चव्हाणके लाजवाब क्रॅकिंग स्मॅश करतायत आणि चेंडूला फेकून देतायत. सीमा पार आलाय खूप वेळानंतरचा एक गरजेचा आतुरतेचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार.
नक्कीच STPL सीझन 8 या पर्वाला सिनेमॅटिक सार्थक 96 च्या टीमच्या वतीने त्या दोघं तिघं मित्रांच्या वतीने प्रत्येक दिवशी सकाळची सत्रात सकाळी सकाळी येणं आणि आपल्या मोबाईलला आपल्या ट्रायपॉडला घेणं हातात घेणं आणि मैदानावरती या स्पर्धेचे प्रत्येक चित्र ते त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत असतात. फार मेहनत आहे कारण दिवसभर सगळा डाटा एकत्र करायचा आणि त्याला 30 35 40 सेकंदात एक व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं मोठी गोष्ट नसते. कारण जो ट्रेंड चाललाय ना त्या ट्रेंडला जपणं आणि त्या ट्रेंडला मोठं करणं हे सिनेमॅटिक सार्थक 96चे मित्र करतायत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम असेल आणि त्यांच्या कार्याचं कौतुक देखील असेल. यावेळेलाही चेंडू हवे ते मिड विकेटमध्ये फिल्डर येत आहेत चेंडूवरती. जोपर्यंत बॉलला उचललं जाईल फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौकारानंतर दुहेरी आली दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 39 ऑन बोर्ड 39 धावा. याही षटकात जर का आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 3 बॉलवर 3 सिंगल, चौथ्या बॉलवर चौकार आणि 5व्या बॉलवर दुहेरी, म्हणजे अर्थातच 5 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च झालेल्या आहेत. 39 धावा, एक गडी बाद आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे सुजित चव्हाणकेसाठी राकेश सांगळे यांचा. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु गलीच्या क्षेत्रात फिल्डर आहेत ते बॉलवरती क्विक येत आहेत. तोपर्यंत गौरव सानप नॉन स्ट्राईक एंडवरून निघतायत आणि एक सिंगल ती कंप्लीट करतायत. 10ची सरासरी सुरू आहे ना तर मग सुजित आणि गौरव ते 10च्या सरासरीला कंटिन्यू ठेवतायत. 4 षटकांचा खेळ संपला. आफ्टर द 4 ओव्हर्स 40 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 1 टीम रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. ओडीयू डिशोई. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. STPL 2025 चे आहेत तुम्ही. स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. चार षटकं संपली. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आहे. 5व्या षटकाला सुरुवात होते. पुन्हा एकदा विकास नवले आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांनी वाहणाऱ्या धावांना थांबवलं होतं दुसऱ्या षटकात. थोडंसं रनिंग ट्रॅकवरती त्यांना आलेला अडथळा, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना रनिंग ट्रॅकवरती धावा लागणार आहे. गौरव 9 बॉलमध्ये 9 धावा, सुजित चव्हाणके 10 बॉलमध्ये 12 धावा आहेत. फ्लाइट एक बॉल आणि त्याला मात्र नाचत गेले कूदत गेले ता 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 थैया गेला आणि फेकून दिला बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. आलाय बिग फ्लो बिग ब्लास्ट धूम धडाका. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सुजित चव्हाणकेचा एक आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग सुरू करताय. यावेळेला बाहेर ठेवलाय, बॅटपासून थोडासा दूर ठेवलाय. गोलंदाजानं प्रयत्न तर केले परंतु गोलंदाजाच्या डाव्या बाजूने चेंडू वाहत गेला आणि लॉंग ऑफचे फिल्डर ते मात्र बॉलवरती आले. त्यांनी बॉलला उचलला फेकलं तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली आहे. हे क्रिकेट सेन्सिबल आहे. हे क्रिकेट जबाबदारीचे आहे. तुमच्या बॅटमधनं एक विकेट आला ना तर मग सिंगल काढा, नॉन स्ट्राईक एंडला उभे राहा. चांगली बॅटिंग सुरू आहे सकाळच्या सत्रात सुजित चव्हाणकेची. कौतुक करावं लागेल. 12 बॉलमध्ये 19 धावा त्यांनी बनवल्या आहेत. कमी गतीचा बॉल आणि त्यातला त्यात कमी उसळीचा बॉल, त्यामुळे गौरव सानप यांची बॅट वरती राहते. पूल करण्याचा प्रयत्न शफल होऊन ऑफ स्टिकच्या दिशेने जात मिड विकेटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न तो अपयशी केलाय विकास नवलेने. व्हेरिएशन्स आहेत. विकास नवले यांच्या हातात व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहे. एका टप्प्यावर बॉल टाकला जात नाहीये. सातत्याने वेगवेगळे बॉल टाकले जात आहेत. बॅटर्सला कन्फ्युज केलं जात आहे. यावेळेला बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली काढ, धोक्याची घटना आणि ओ हो 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 हो, इकडे काय घडलंय. गोलंदाजाच्या हातात बॉल तर प्रॉपर वेळेवर आला होता परंतु बॉल लावत असताना ते म्हणतात ना आपल्या डोक्याच्या आपल्याला डोळे समोर आहेत मागे नाही आहेत, त्यामुळे मागे स्टंप कुठे उभा आहे ना ते दिसलं नाही गोलंदाजाला आणि त्याचमुळे तो बॉल फिरून लावायला उशीर झाला. क्रिकेटमध्ये मित्र हो एका मिली सेकंदाला फार महत्व आहे. एका मिली सेकंदाला पहा इथे काय घडलं. गौरव सानप इथे बाद झाले असते तर एक मोठा बॅटर माघारी परतला असता.
कमालीचा फटका आहे, कमालीचा फटका आहे कव्हरच्या क्षेत्रात. कव्हरला कैशीनं चीर 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 फाडावडा तसा हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुलटॉस बॉल होता, बाहेरचा बॉल, बॅटचा फेस ओपन केला आणि फेकून दिला डीप कव्हर्स मध्ये. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय चौकार. थँक्यू डीजे. 52 ऑन बोर्ड. 12 धावा आलेत 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 धावा धाव फलकावरती आहेत. या वेळेला कमी गतीने टाकलाय, थोडीशी हवा दिली बॉलला, परंतु खोलवरती होता. काउ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडूला खेळून काढला अलॉंग द कार्पेट. त्या बॉलवरती असेल सिंगल. सिंगलच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. या षटकात आल्या 13 धावा. 13च्या मदतीने 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा लागतायत 53. स्पॉन्सर्स लोकांच्या ट्रान्स त्या आपण खूप सारे ऐकल्या आहेत, परंतु स्पॉन्सर्स लोकांचा देखील उल्लेख झाला पाहिजे, कौतुक झाला पाहिजे. V&W बायोटेक, अर्थातच प्रोप्रायटर स्वप्नील वंजारी, डॉक्टर संदीप वंजारी, सन्माननीय प्रसाद खांडरे, BM टावरी अर्थात टावरी मल्टी सर्व्हिसेस प्रोप्रायटर राजीव टावरी, किरणजी जामकर, संदीप पाडेकर. त्यानंतर वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट्स, त्यात प्रोप्रायटर स्वप्नीलजी धूत. त्यानंतर डिलिव्हरिंग एक्सलन्स प्रोप्रायटर किरणजी जामकर आणि संदीपजी पाडेकर या प्रायोजकांचे देखील प्रायोजन या स्पर्धेसाठी आहे. त्यानंतर वाघ अँड सन्स प्रोप्रायटर किरण वाघ. त्यानंतर हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचेसचे देखील प्रायोजक आहेत सिद्धिविनायक असोसिएट्स, प्रोप्रायटर इंजिनियर वैभव मुत्रुक. त्यानंतर वारुंगझेट ट्रेडर्स सरदवाडी रोड, प्रोप्रायटर श्रीयुत पांडुरंग वारंगसे, राजू वारंगसे. त्यानंतर श्री साई पॉलिमर्स माळेगाव, प्रोप्रायटर शशिकांत नवले. चतुर्थ पारितोषिक देखील यांनी दिले, यांचं देखील कौतुक असेल. त्यानंतर मातोश्री हॉटेल टोलनाक्याजवळ, प्रोप्रायटर सोपान जाधव आणि अंकित जाधव. त्यानंतर सायकल झोन सेल्स अँड सर्व्हिसेस अर्थातच प्रोप्रायटर निनाद लहामगे यांच्या वतीने देखील आपण कुपन्स पाहतोय, त्यांचं देखील कौतुक असेल. त्यानंतर या स्पर्धेसाठी पाण्याचं सौजन्य आपल्याला दिलंय, प्रोप्रायटर आहेत सतीशजी नेहे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. टॉस का पॉसचं सौजन्य ते जर का आपण पाहिलं तर प्रोप्रायटर सागर भाऊ जाधव युवा उद्योजक आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. त्यानंतर थर्मो एफिशियंट इंजिनियर प्रोप्रायटर दीपकजी वरपे साहेब उद्योजक आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. आणि हॉटेल सह्याद्री मुसळगाव, प्रोप्रायटर अविनाशजी पोटे यांचं देखील मनापासून कौतुक असेल. या सर्वच प्रायोजकांचं कौतुक असेल. त्यानंतर नागरे हॉस्पिटल हेल्थ अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस सिन्नर गौरव, डॉक्टर आनंद नागरे यांचं देखील सौजन्य आहे. बँक पार्टनर आहेत कोटक बँक. त्यानंतर निओ विल लिमिटेड आहे, निओ विल अलायन्स, नीलकंठ CNG मोटर्स, सिन्नर बायपास संगमनेर, प्रोप्रायटर नवनाथजी निकम, महेश काळे. या सर्वच प्रायोजकांचं मनापासून कौतुक आणि आभार असेल की तुम्ही सर्वजण एकत्र आलात, त्याचमुळे हा STPLचा भव्य दिव्य उत्सव आपल्याला यशस्वी आणि सार्थकी लागताना पाहायला मिळतोय. 5 षटकं संपली आहेत, 53 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या षटकाचा खेळ तो सुरू होतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे, विवेक गीते घेऊन आलेत बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, कारण विवेक गीते यांनी फक्त 3 धावा दिल्या होत्या. विवेक गीतेचा बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा पहिलाच बॉल, तो मात्र ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न केला, बॅटला प्रॉपर लागलेला होता, क्षेत्ररक्षकानं नक्कीच मिसफिल्ड केली आणि त्याचमुळे 2 धावा तिथे कंप्लीट होत आहे. 55 5 5 55 रन. सुजित चव्हाणके मिड विकेट मध्ये खेळतायत, फिल्डर आहेत. सकाळच्या सत्रात फिल्डिंग करणं तितकंसं सोपं राहत नाही जितकंसं सोपं बॅटिंग करणं राहत नाही, परंतु फिल्डर वरती भरतायत भारी, कारण सुजित चव्हाणने फटका मारलाय लय भारी. चौकार आलाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करत कॅच ड्रॉप आणि गेलाय चौकार मिड विकेट मध्ये. फॉलिंग स्वीप, तो कमालीचा फटका होता, लाजवाब स्ट्रोक होता. एकोणसाठ धावा. फुल टॉस बॉल, तो डीप स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. फिल्डर्स येत आहेत, धावतायत, चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू चाललाय त्यांना हॅलो हाय टाटा बाय 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 करत सीमा पार. 4, पुन्हा एकदा चौकार.
सुजित उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड माननीय श्री शंकर आव्हाड माननीय श्री सतीश दिघोळे. या मॅचसाठी आपण ऑफिशियल पंच पाहतोय. आदरणीय सन्माननीय गणेशजी जगताप सर आहेत, त्यानंतर त्यांच्या साथीला आपण पाहतोय अतुल सर देखील आहेत. या दोघंही या मॅचला कव्हर अप करताय ॲज अ अंपायर म्हणून. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. कमरेच्या वरती बॉल आहे की नाही आहे ते आता चेक केलं जाईल. बॉल कसा डीप होतोय किंवा कमरेच्या वरतून खेळलाय का, या सगळ्या गोष्टी आता कॅल्क्युलेटेडली चेक केल्या जातील. किती पुन्हा बॉल खेळलाय हे देखील पाहिलं जातं. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी केलं जात आहे. तिसरे पंच आहेत नक्कीच स्वप्नील सर आहेत, ते चेक करतायत, ते कळवतायत. आणि स्वप्नील सरांचा निर्णय आलाय, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल आहे. 63 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीच्या पहिल्या षटकात 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकात देखील फार कमी धावा आल्या 4-5, परंतु कमबॅक केलंय. सुजित चव्हाण तो मात्र ठाण मांडून उभा आहे. 17 बॉल मध्ये 34 धावा त्याच्या झाल्या आहे. सुरुवातीला स्ट्रगल करत होता सुजित, बॅटीत प्रॉपरली बॉल येत नव्हते, परंतु जेव्हापासून यायला लागलेत ना तेव्हापासून कमालीचे यायला लागलेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळायचं आहे. लॉंग ऑफ लाफ चेंडू मार्गस्थ आहे, फिल्डर आहे तिथे, ते मात्र चेंडूची वाट पाहताय, उचलताय, फेकताय, सिंगल कंप्लीट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. 2 फुलटॉस भेटले, दोघंच्या दोघं फुलटॉसला मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे 2 चौकार कलेक्ट केले, आपल्या पर्स मध्ये कैद केले, धाव फलकावरती धावा लावल्या. त्यानंतर फुलर लेंथवरचा बॉल, चांगला बॉल आहे ना, तर चांगल्या बॉलला ड्राईव्ह करूयात, डीप मध्ये ढकलून देऊयात, सिंगल काढूयात आणि नॉन स्ट्राईकला जाऊयात. ही खेळी आहे सुजित चव्हाणकेची. तर गौरव सानप यांची वेळ आहे. अखेर 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 बाहुबलीची गदा फिरली आणि चेंडूला सीमा पार पाठवलाय. बिग हिट आलाय. फटका धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला लाजवाब स्ट्राईक केलाय बाहुबलीने. 70 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 70 ऑन पूच. 5.5 षटकाचा खेळ. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेला पुरेपूर लुटलं जातंय, पुरेपूर त्याचा फायदा घेतला जातोय. विवेक गीतेने पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकात त्याची देखील त्याच्या गोलंदाजीवर देखील लय लूट केली जाते धावांची. 5.5 षटकाचा खेळ. 6व्या षटकातील शेवटचा बॉल. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोघही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. यावेळेला ही फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फुलटॉस आणि फुलटॉस खूप सारे टाकलेत विवेक गीतेने, त्यामुळे हे षटक थोडंसं महागडं ठरलं. या षटकात तब्बल 18 धावा आल्या आणि त्या 18च्या मदतीने 6व्या षटकाची बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची झाली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ इथे संपतोय. 6 षटकाच्या खेळात ती धावफलकावरती धावा लागताय. 71 रन, 1 गडी बाद. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सिन्नर नगरीत टेनिस क्रिकेट .in ची टीम दाखल झाली आणि खूप चांगलं आणि सुरेख काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ॲज अ स्क्रीन ऑपरेटर लीडर प्रशांत पवार यांना आपण पाहतोय. त्यानंतर कॅमेरामॅन आहेत 3 अगदी लाजवाब कॅमेरामॅन आहेत. अजित आचरेकर, जय भालशंकर आणि सुशांत इरमाळी. या तिघही कॅमेरामॅनचं आणि प्रशांत पवार तुमचं देखील कौतुक असेल. खूप चांगली खूप चांगली कॅमेरा टीम, कॅमेरा वर्क, बॉलला फॉलो करणं असेल, स्क्रीनवरती प्रत्येक गोष्टी अगदी सुबक पद्धतीनं आणि उचित पद्धतीनं दाखवणं असेल, कमालीचं काम आहे.
7वं षटक, 7व्या षटकाचा पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, त्याला ओळखलाय, चापट मारली आहे, कव्हर्समध्ये चेंडूला ढकलून दिलाय आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट केली आहे. 7व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलने जाणारे षटक पुढे, धाव संख्या पुढे 72 वरती. यावेळेला आवडीचा फटका, कमालीचा फटका, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली, पाठवला डीप फंड लेग मध्ये. सुजित चव्हाणके इज ऑन द फायर. अजून एक चौकार, 4 डीजे. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 19 बॉल 39 वरती खेळतोय सुजित. काय कमालीची बॅटिंग करतोय. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला बॅटनी बॉलचा संपर्क नाहीये. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट राहिला असता तर मग सुजित चव्हाणकेला माघारी परतावं लागलं असतं, परंतु नाही, सुजित नाही, एवढ्यावरती थांबून चालणार नाहीये. इथपर्यंत खेळलाय ना, आलाय ना, तर मग ही पंगत पूर्ण करून जायची आहे. हा किल्ला पूर्ण लढवून जायचा आहे तुला, कारण 39 पर्यंत पोहोचलाय. अर्धशतक ठोकायचंच आहे, कारण धावफलकाला तू रेखाटलाय. या धावफलकाच्या फळ्याला तुझ्या खडून खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलंय. त्यामुळे सुजित चव्हाणके याचा हक्क तर बनतोय. बॅकफुटला जाऊन व्हाट शॉट डन बाय सुजित चव्हाणके. डीजे होऊ देत. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. संयमी खेळी, शांततेची खेळी. मैदानापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर झाला सुजितला, परंतु लेट पण थेट कार्यक्रम सुरू झालाय त्याचा. यावेळेला बिट्टू विन द गॅप. चेंडू शोधतोय त्याचा रोडमॅप. अजून एक चौकार, अजून मिळतील 4 धावा. सुजित चव्हाणके तो मात्र थांबत नाहीये. प्रत्येक बॉल वरती गोलंदाजाचा भरकोस समाचार घेतला जातोय त्याच्या बॅट मधनं, आणि आता मात्र अर्धशतकाच्या जवळ आलाय, खूप जवळ आलाय. हॅलो, एक महत्वाची सूचना आहे. चहा पिल्यानंतर या ठिकाणी डस्टबिन आपण बनवलेले आहेत. स्टेजच्या समोर एक डस्टबिन आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या तिथे एक डस्टबिन ठेवलेलं आहे. फक्त चहाचे कपच नाही, दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही इथे स्टेजवर खाणार आहात, पिणार आहात, त्या सर्व जे कचरा आहे तो सगळा आपण डस्टबिन मध्ये टाकावा अशी विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. 7 षटकांचा खेळ संपला. 86 धावा धावफलकावरती आहेत. 7 ओव्हर 86 रन. शेवटचे 6 बॉल. सुजित चव्हाणके इज ऑन द 49. 49 वरती पोहोचलाय. पेशन्स त्यानं त्याच्या बॅटिंग मध्ये दाखवले. शॉट सिलेक्शन परफेक्ट पाहायला मिळालं. असं नाही की मैदानाच्या एकाच दिशेनं त्यानं फटकेबाजी केली, परंतु त्याच्या बॅटमधनं कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, लॉफ्टेड बिगिट पाहायला मिळाला, स्ट्रेट लॉंग ऑन द स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात देखील बिगिट आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, डीप पॉइंट आणि डीप फाईन लेग, डीप थर्ड मॅनच्या परिसरात. म्हणजे मैदानाचं एक क्षेत्र ते सोडलेलं नाहीये सुजित चव्हाणकेनं. लाजवाब 360 अँगल मध्ये सुजित चव्हाणकेची ही बॅटिंग पाहायला मिळते. परंतु गौरव साना यानं मात्र चेंडूला पाठवलाय दूर 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 दूर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
92 92 ऑन बोर्ड. 92 धावा धावफलकावरती लागले आहेत. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गौरव सानपनं चाबूक शॉट खेळलाय. बाहुबलीची गदा ती मात्र फिरायला सुरुवात झाली आहे. अजून एक हो 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 चेंडू हवेत आहे आणि हवेच्या साथीनं हवा के साथ साथ घटा के संग संग याही वेळेला गौरव सानप बाहुबली फिरवतोय गदा आणि चेंडूला पाठवतोय दिनादी धा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. 2 इन अ रो लागोपाठचे 2 बिगिट आपण पाहतोय. परंतु एका बाजूला सुजित चव्हाण के ते देखील 49 वरती जाऊन पोहोचलेत. म्हणजे साफ सीडीच्या शेवटच्या घरात जाऊन पोहोचलेत. फक्त 1 अंक त्यांना पडायचा बाकी आहे. त्यामुळे गौरव सानप ते मात्र धावफलकाला 100च्या पुढे पोहोचवतील आणि त्यानंतर सुजित चव्हाण केला स्ट्राईक देतील हीच अपेक्षा आपण करूयात. अजून एक फटका खेळायचा आहे परंतु टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. कॅच पकडायला जाईल का विकेट कीपर येत आहेत. गोलंदाजाने कॅच ड्रॉप केलाय. वाचलेत 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 आणि सुजित चव्हाण केला स्ट्राईक देखील दिली आहे. 17 बॉल 31 रन गौरव सानप आणि एका बाजूला 23 बॉल 49 रन सुजित चव्हाण के यांना आपण पाहतोय. 49 वरती खेळताय. संघाची धाव संख्या आहे 99 वरती. म्हणजे संघाची धाव संख्या देखील एका सिंगलनं 100 वर जाणार आहे आणि सुजित चव्हाण के यांचं देखील अर्धशतक पूर्ण होणार आहे. पाहुयात चौकार मारला जातो का. सेन्सिबल पद्धतीने जबाबदारीने टॅप करून सिंगल काढला जातो का. कारण फार शांततेने संयमानं या डावाला रचलंय. या डावाला नटवलंय सुजित चव्हाण केने. जबाबदारी स्वीकारली होती धाव फलक हाताळताना. बिग हिट करण्याचा प्रयत्न बीड विकेट मध्ये. यस बिग हिट आणि एचपीएल सीझन 8 या स्पर्धेचं 5वं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. नाव आहे सुजित चव्हाण के. याच्यासाठी आणि याच्या या डावासाठी मी फक्त एवढंच म्हणेल तुझ्यासारखा तूच आहेस. स्वप्नांचं तू आबाळ आहेस. संघर्षाचा समुद्र खोल. अरे सुजित चव्हाण के तू संयमी किनारा आहेस. लाजवाब खेळी केली आहे. अर्धशतक ते मात्र मैदानाच्या आत सेलिब्रेट केलं जात आहे. 105 105 वर पोहोचली धावसंख्या. पायावर टाकलाय. ग्लास करण्याचा प्रयत्न आणि कॅच तिथे कॅरी केला जाईल. विकेटचं पतन परंतु 24 बॉल आणि 55 धावांची ही खेळी. या खेळीला अखेर शेवटच्या षटकात ब्रेक लागतोय. लाजवाब अप्रतिम खेळी राहिली आहे सुजित चव्हाणकीची. अशाच पद्धतीनं मैदानाच्या आत आले होते त्यावेळी धावफलक अगदी तुटपुंज अंकावरती होता. त्याच्यानंतर सेन्सिबल खेळी केली. जबाबदारी सांभाळली. गौरव सानपला साथ दिली. मैदानाच्या चौपेर 360 अँगल मध्ये एक ना अनेक फटके खेळलेत आणि आपल्या संघाला 100 पार पोहोचवलं. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. सुजित चव्हाणकीची बॅटिंग आवडली असेल तर सकाळच्या सत्रात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता एकानं अर्धशतक ज्यानं आता ठोकलंय 5वं ते माघारी परतलेत. परंतु या स्पर्धेचं 3रं अर्धशतक ज्यानं ठोकलं होतं तेच अविनाश मैदानाच्या आत दाखल होत आहे. 105 105 धावा. या पहिल्या डावातला शेवटचा बॉल येतोय आता आपल्या भेटीला. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. लॉंग हँडचा उपयोग केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेला मात्र गोलंदाजाचा राग अनावर राहिलेला नाहीये. दोघं एंडला अविनाश बचावलेत. दोघं एंडला बचावलेत आणि दोघंच्या दोघं एंडला बॉल हिट झाला नाहीये. त्यामुळे 2 धावा बाईकच्या माध्यमातून आल्यात. 107 धावा धावफलकावरती आहेत. 107 रन्स ऑन बोर्ड. 108 धावांची गरज आहे. 108चं टार्गेट असेल. त्यामुळे पाहूयात गुळवंच नाईट रायडर्स 108 धावा बनवतात की मग रॉयल चॅलेंजर्स वडजिरे 108 धावा रोखतात. चलो रॉयल चॅलेंजर्स वडजिरे पूर्ण डगआउट पूर्ण टीम विनंती असेल लगेचच लाईनअप करा आणि मैदानाच्या आत दाखल व्हा. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे चला तुमच्या जवळ फक्त आणि फक्त इथून 100 सेकंदाचा वेळ आहे.
तुम्ही लाईनअप करा आणि मैदानाच्या आत दाखल व्हा. गौरव सानप ते मात्र उशिराने येतील, तुम्ही मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. पुढच्या मॅचचा नाणेफेक आपण करणार आहोत. पुढच्या मॅचचा नाणेफेक केला जाणार आहे. पुढची मॅच ती मात्र कोणाकोणाची ती आपण पाहूयात. दोघं कॅप्टन जर आलेले असतील पुढच्या मॅचचे तर या लवकर नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करा, कारण मुसळगाव इंडियन्स वर्सेस महात्मा लेजंड सिन्नर या दोन संघांच्या टीममध्ये नाणेफेक केला जाणार आहे. या दोन संघांमध्ये नाणेफेक केला जाणार आहे. त्यामुळे मुसळगाव इंडियन्स वर्सेस महात्मा लेजंड्स सिन्नर, बोथ टीम कॅप्टन्स प्लीज जॉईन करायचे टॉस का बॉस कक्षाला. महात्मा लेजंड्स सिन्नर अँड मुसळगाव इंडियन्स, बोथ टीम कॅप्टन्स या लवकर टॉससाठी तुमची वाट पाहिली जाते. मुसळगाव इंडियन्स वर्सेस महात्मा लेजंड्स सिन्नर. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे तुम्हाला आधी पण सूचना दिली, आताही सूचना दिली जाते आणि अजून एक सूचना दिली जाते. तुम्ही सूचनेचं पालन का करत नाहीये? रॉयल चॅलेंजर्स वडजिरे लाईनअप करा मित्र हो, जा मैदानाच्या आत. चला टॉस साठी यायचंय महात्मा लेजंड सिन्नर. विनंती असेल महात्मा लेजंड सिन्नर्स आणि मुसळगाव इंडियन्स, सन्माननीय किरण भाऊ भंडारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. त्यामुळे किरण भाऊ भंडारी तुम्हाला देखील विनंती असेल तुम्ही या. मला वाटतं मुसळगाव इंडियन्सचे कर्णधार आलेले आहेत. महात्मा लेजंड्स या संघाचे कर्णधार इथे नाही आहेत. महात्मा लेजंड सिन्नर, नाणेफेकीचा कॉल तो तुम्हाला वारंवार दिला जातोय. महात्मा लेजंड्स सिन्नर या संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर टॉस का बॉस कक्षाला जॉईन करा. आलेत महात्मा लेजंड्स या. महात्मा लेजंड्स सिन्नर या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. शाहरुख इकून या तुम्ही, किरण सर इथे तुम्ही मध्ये या. सन्माननीय इकून इकडे कॅमेरा. सन्माननीय किरण सर भंडारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. पाहूयात नाणेफेकीचा कॉल. येस, महात्मा लेजंड्स या संघाचा कॉल आहे. 2025 किंवा मग STPL. $2025 असा कॉल आहे आणि येस 2025 महात्मा लेजंड्स या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. शाहरुख काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू पहिले. पहिले तर ऐकायला आवडेल इंजुरी कशी आहे? व्यवस्थित आहे आता. हा, अर्थातच जे लागलं होतं त्यातनं इंजुरी तर कव्हर अप केली आहे, परंतु आता गोलंदाजी करायला तयार आहेस? हो. संघाची बांधणी कशी आहे? महात्मा लेजंड ओव्हरऑल संघ कसा आहे? कशा पद्धतीने संघाची निवड केली गेली आहे? टीम बॅलन्स आहे का? हो, एकदम चांगली टीम घेतली आम्ही आणि चांगलं खेळायचा प्रयत्न करू. या स्पर्धेतली पहिलीच मॅच आहे, कसा उत्सुकता कशी आहे खेळण्याची? खूप चांगली आहे. STPLचं नियोजन खूप चांगलं असतं. बाहेर खेळतो पण इथं खेळण्याची मजाच वेगळी. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेक तुम्ही हारलेला आहात. नाणेफेक जर जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? आपलं गोलंदाजी करण्याचं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. टीम कशा पद्धतीने बांधणी केली गेली आहे? संघात बॅटर्स आहेत का त्या कॅलिबरचे की ते तुम्ही 100 पर्यंत पोहोचू शकतात? हो, त्या कॅलिबरचे बॅट्समन आहे. आमचे सर आहे आपलं. परंतु मला वाटतं पहिली मॅच मुसळगाव इंडियन्स या संघाला हारावी लागली होती, पराभूत झालेला आहात. त्यामुळे तिथून तुम्ही सावरलात का? कशा पद्धतीने संघातला माहोल आहे? संघामधलं वातावरण कसं आहे? संघामध्ये वातावरण चांगल्या प्रकारे आहे. आता सर्वांनी चांगलेच त्यांना आपले हे केलेले. ठीक आहे, थँक्यू सो मच. महात्मा लेजंड्स हॅव वन द टॉस आणि त्यांनी मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा होता आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा नाणेफेक. परंतु आपण पुन्हा एकदा मॅचकडे जाणार आहोत. मॅच ती मात्र रोमांचक पाहायला मिळणार आहे, कारण 100 पार म्हणजेच 100च्या पुढे धावफलक गेलंय ना, तर मग नो डाऊट रन चेस करणारी टीम ती देखील या मॅचला घट्ट पकडून ठेवणार आहे, कारण त्या टीम मध्ये सुद्धा खूप कमालीची आणि दर्जेदार तोडफोड करणारे बॅटर्स आहेत.
मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय STPL सीझन 8 tenniscricket.in च्या माध्यमातून एक बहारदार स्पर्धा सिन्नरकरांचा वर्ल्ड कप आणि दिवस तिसऱ्यातली पहिल्या मॅच मधला दुसरा डाव. 108 धावा बनवायच्या आहे. आघाडीची जोडी विकास नवले बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत, तर आकाश आव्हाड नॉन स्ट्राईकला आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्यानं या मॅच मध्ये या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक ठोकलं ना, सुजित चव्हाणके याला आपण या मॅचचा या दुसऱ्या डावाचा पहिला बॉल टाकताना पाहणार आहोत. 3, 2, 1 लेट्स प्ले. सुजित चव्हाणकेचा पहिलाच बॉल फुलर लेंथवरचा होता. तिथे मात्र विकास नवले यांनी कुठली चूक केली नाही. बॅट पुढे काढली आणि बॅट पुढे काढत लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला ड्राईव्ह केलं. तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली. 108चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. फिल्डिंग सेटअप जर का पाहिला राईट हँड बॅटरसाठी दोघंच्या दोघं फिल्डर्स हे मात्र ऑन साईडला आहेत. एक लॉंग ऑनला आहेत आणि एक मिड विकेटला आहेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तो मात्र एक्झॅक्ट समोर नाहीये. तो आता हळू काऊ कॉर्नरच्या दिशेने आलाय डुब्रे स्ट्रायकरच्या बॅनरच्या खाली. फुलर लेंथवरचा बॉल त्याला कव्हर मध्ये खेळायचंय, परंतु फिल्डर कडनं झाली आहे चूक. त्यामुळे बॅटर करतायत हा चौकार बुक. अगदी मोये चित्र पाहायला मिळालं. म्हणजे चेंडू फिल्डरच्या पुढे होता, बॉल येण्याआधी क्षेत्ररक्षकानं मारली डाईव्ह, त्यामुळे चेंडू तिथून सुसाट पसार झाला. चौकाराला चौकारानं मात्र कॉन्फिडन्स बिल्डअप केलं जाईल आता गुळवंच नाईट रायडर्स या संघाचं, कारण त्यांना धावा हव्या आहेत. आणि खास करून बॅटिंग पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 25 पेक्षा जास्तीच्या धावा आल्या ना, तर मग मॅच मध्ये रोमांच येईल. लेनचा उपयोग केलाय, चेंडू बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय, मनगटाचा वापर आणि चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने 9 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले. एक फुलर लेंथवरचा बॉल त्याला फ्रंट फूट काढून कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलं, तिथे एक चौकार आला. त्यानंतर हा शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल त्याला मनगटाचा वापर करत टोलवलं, कमी गतीने टाकलाय, वळवलाय, अगदी फलंदाजाच्या पुढनं वळवलाय आणि आउटसाइड तो ऑफ स्टंप आहे ना, त्यामुळे मुख्य पंच कळवतायत हा व्हाईट बॉल असेल. एक अवांतर धावफलकाला बळकट येतील. 10 पर्यंत पोहोचले धावफलक फक्त 3 बॉलवरती. असाच स्टार्ट हवाय, अशी सुरुवात हवी आहे गुळवंच नाईट रायडर्स या संघाला, कारण 108चा पाठलाग करायचा आणि 108चा पाठलाग तो मात्र तितक्या ताकदीने आणि कमालीने झाला पाहिजे. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत तिथे, ते मात्र चेंडूला उचलून फेकतील, तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग. सातत्याने वेगळे बॉल टाकले जातात. सुजित चव्हाणके यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एका टप्प्यावर ते बॉल टाकत नाही. फलंदाजाला कन्फ्यूज करण्यासाठी वेगवेगळे व्हेरिएशन्स वाले बॉल त्यांच्या हातातनं पडताना आपण पाहिले. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये सुद्धा सुजित चव्हाणकेने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली होती. 4 बॉल झाली आहेत. एकावर एक 11 धावा धावफलकावरती आहेत. फुलर लेंथवरचा बॉल आणि चेंडूला येऊ दिला. फुल टॉस बॉल उघडलाय, बॅटने तोंड आणि पाठवलंय चेंडूला डीप कव्हरच्या क्षेत्रात. लाजवाब स्ट्रोक, येतोय चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. काय कमालीचा स्ट्रोक होता. बॅटचा स्वीट साऊंड काढणारा, बॅटला फील करणारा हा फटका आपण पाहिला. ताकद आहे, नजाकत आहे. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकास नवले यांनी देखील एक कमालीचा एक ब्युटिफुल स्ट्रोक ठोकलाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. यावेळेला ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगल्या टप्प्यावर पडला नाही, खास करून कटही झाला नाही. त्यामुळे चेंडू बिसाइड द लेग स्ट्रिकच्या बाजूने वाहतोय. त्यामुळे मुख्य पंच
कळवतायत की हा बॉल देखील वाईड असेल. 16 धावा धावफलकावरती आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या संघाचा आहे. यावेळेला फटका खेळायचा होता कुठे आणि गेला कुठे. हा ऑफ कटर पडला. चांगल्या टप्प्यावर देखील टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे बॅटची आतली कड घेतोय आणि ऑन साइडला चेंडू मार्गस्थ होतोय. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. जैसे को तैसा या पद्धतीनं याही डावाला सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळी पहिल्या डावात झाला होता ना, त्यावेळी रॉयल चॅलेंजरच्या संघाच्या धावा देखील 18 होत्या आणि आता गुळवंच नाईट रायडर्सच्या धावा देखील 17 आहेत. त्यामुळे खूप चांगला स्टार्ट मिळालाय. पॉझिटिव्ह स्टार्ट आहे टीचे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात मात्र गोलंदाज यशस्वी झाले, कारण फलंदाजाने पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा केला जातो ना, तेव्हा तेव्हा खास करून गोलंदाज ते मात्र यशस्वी होतात. पहिला बॉल डॉट आलाय. लावखुरे आताच्या बॅटरसाठी फिल्डिंग सेटअप. मिड विकेटला फक्त खेळाडू आहे ऑन साइडला. फ्लायटेड बॉल आणि फ्लायटेड ऑफ कटर. हालाकी फ्लायटेड ऑफ कटर याला आपण म्हणू शकत नाही, कारण बॅट जोपर्यंत बॉलवर गेली ना तोपर्यंत तो बॉल फुलटॉस होता आणि बॅटच्या मागे चेंडू टप्पा पडतोय. त्यामुळे फलंदाजासाठी खूप चांगला बॉल होता. विकास नवले थोडेसे स्ट्रगल करतायत. थोडेसे स्ट्रगल त्यांचं पाहायला मिळतोय. 2 in a row लागोपाठचे 2 डॉट बॉल आपण पाहिलेत. लिव्ह केलाय बॉल, कारण तो आउटसाइड द ऑफ स्टंप जास्तीचा बाहेर आहे. त्यामुळे गणेश सर हा बॉल कळवतायत वाईड असेल. एक अवांतर धाव धावफलकाला बळकटी देणार आहे. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे. यावेळेला ओ हो काय कमालीचा कव्हर ड्राईव्ह आहे. लाजवाब, अगदी कव्हरला फाडणारा हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फुलर लेथवरचा बॉल बॅटचा फेस ओपन केला, पायाला पुढे काढलं आणि कव्हर मध्ये चेंडूला दिशा दिली आणि पाठवलं सरळ सीमारेषा. आलाय 4 चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 22 धावा धावफलकावरती आहेत. या चौकाराच्या मदतीने 22 ऑन पोच. मॅच ऑन झाली आहे मित्रांनो. ही मॅच एकतर्फी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ही मॅच आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. अजून एक खेळण्याचा प्रयत्न तर होता आणि तशी चर्चा देखील आमच्या स्कोररच्या माध्यमातून झाली होती, परंतु बॉलला पिक करता आलं नाही. बॉल ज्या पद्धतीने पडला ना, तर पडून जास्तीचा बाउन्स झाला, उसळी मिळाली आणि त्याचमुळे बॅटरच्या पाठीत तो बॉल आला नाही. 4 बॉल झाली आहेत. 5वा बॉल तो आता आपल्या भेटीला येणार आहे. आणि शेळके यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय आणि फेकून दिलाय. डीप फाईन लेग सीमा पार येतोय. एक टप्प्याचा हा कमालीचा चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. सनीत चौकार. नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रसाद मामा यांना देखील आपण पॉइंट वरती फिल्डिंग करताना पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. याही वेळेला बॅकफुटला जाऊन हो काय कमालीचा फटका खेळलाय शाहरुख सर. टांगा पलटी, घोडे परार, चेंडू चाललाय तुगडुक 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 सीमा पार. चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. सकाळचं सत्र, गुलाबी थंडी, गार गार वारा, सगळ्यांच्या अंगावरती स्वेटर्स, सगळ्यांच्या फक्त एक बॉटल द्यायची आहे.
नक्कीच सकाळचं सत्र अगदी गुलाबी थंडी आहे, गारगार वारा आहे, सगळ्यांना ऊबदार उन्हाची गरज आहे, उष्णतेची गरज आहे. परंतु मैदानाच्या आत काय नेत्रदीपक फटके खेळले जात आहेत, काय सुंदर फटके खेळले जात आहेत. अगदी क्रिकेटच्या सौंदर्याला खुलून उठवणारं आणि STPL ची शोभा वाढवणारे बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. याच्या आधी आपण पाहिलं सुजित चव्हाणकीची बॅटिंग आणि आता आपण पाहतोय नक्कीच विकास नवले याची क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप पॉईंटच्या क्षेत्रात कट शॉट नेत्रदीपक फटका या मॅचला ऑन करून ठेवलाय विकास नवले यांनी. कारण 2 षटकांच्या खेळांती धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 30 वरती. म्हणजे पॉवर प्ले ज्या पद्धतीने हवा होता ना गुळवंच नाईट रायडर्सला तो त्यांना मिळालेला आहे, तो त्यांच्या बाजूने आलेला आहे. एकही गडी गमावलेला नाहीये आणि 30 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या आतली कड घेतली, स्लिपचा खेळाडू अर्थातच ते मात्र वरती आहेत, ते अडवतायत बॉलला. निर्धाव चेंडू आलाय सुजित चव्हाणके. कोणाला तरी कमबॅक करावा लागेल, खास करून रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाच्या कुठल्या तरी एका गोलंदाजाला डोक्याचा उपयोग करावा लागणार आहे. जिथे फलंदाजाच्या आवडीचं क्षेत्र नाहीये ना तिथे बॉल टाकावे लागणार आहेत आणि कमीत कमी धावा देऊन त्या षटकांना समाप्त करावे लागणारे, फिल्डर्सला एकत्र यावं लागणारे, ऊर्जा दाखवावी लागणारे, टाळ्यांचा गजर करावा लागणारे, चिअर अप करावं लागणारे. तेव्हा कुठेतरी तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. नाहीतर नाही 108 तुम्ही 100 पार जरी धावफलकावरती धावा लावल्यात ना तरी सुद्धा गुळवंच नाईट रायडरचे हे रायडर्स तुमच्या खिशातनं कधी मॅच काढून घेऊन जातील कळू देणार नाहीत. स्विंग केला स्वतःच्या शरीराला भिंगरी बनवला आणि भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु मुख्य पंच कळवतायत हा बॉल जास्तीचा बाहेर आहे. अजून एक वाईट, एक अतिरिक्त धावफलकाला बळकटी देईल. 31 रन, 31 ऑन बोर्ड. हा ती चर्चा देखील आपण करतोय कारण 2 षटकं संपली त्यावेळेस 25 धावा होत्या रॉयल स्ट्रायकर्स या संघाच्या. 2 तर सोडा, 3 षटकं संपली त्यावेळेस 30च्या आतच होते, 28 होते. येस, कारण तिसऱ्या षटकात फक्त गीतेने 3च धावा दिल्या होत्या. त्यामुळे फ्रंट फुट वरती आहे सध्याच्या घडीला गुळवंच नाईट रायडर्स. यावेळेला आवडीचा फटका खेळायचा होता, कमी गतीचा बॉल टाकला होता आणि तो कमी गतीचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खूप सारा मागे होता. त्याला खेळताना बॅटर कडनं घाई झाली. त्यामुळे म्हटलं जातं ना अति घाई संकटात नाही. नजरेचा खेळ आहे क्रिकेट, हा पुरेपूर नजरेचा खेळ आहे. तुम्हाला नजर चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावी लागते. कोणीही असो, स्कोरर असो, अंपायर असो, बॉलर असो, बॅटर असो, कॅमेरामॅन असो किंवा पाहणारे प्रेक्षक असो, प्रत्येकाला चेंडूवरची नजर ही शेवटपर्यंत ठेवावी लागते. लिव्ह केलाय बॉल, जास्तीचा बाहेर आहे आणि येस पंच सांगताय हा देखील असेल वाईट बॉल. अतिरिक्त काहीतरी प्रयत्न केला जातोय. सुजित चव्हाणकेला विकेट हवी आहे किंवा सुजित चव्हाणकेला डॉट बॉल्स हवेत. बॅटर पासून वाचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो आता पुरेपूर आपल्याला फील्डवरती पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती 2 बॉल झाले आहेत. 2 बॉल डॉट टाकलीत परंतु 2 वाईट देखील आलीत. फुल टॉस बॉल, लो व फुल टॉस मिड विकेट मध्ये संधी आहे. कॅच कॅरी, प्रयत्न 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 आणि अखेर प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केलेत सुजितने आणि यशस्वी झालाय. सांगितलंय त्याने त्याच्या संघाला यशस्वी भवा डीजे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विकास नवले यांची आपण बॅटिंग पाहतोय. 9 बॉल 18 वरती ते खेळतायत. परंतु विकास नवले यांनी जर का अर्धशतक ठोकलं ना तर त्यांच्या अर्धशतकीय खेळीला आदरणीय सन्माननीय अशफाक जी पठाण सर यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हा STPL ओळखली जाते बक्षिसांच्या खैरातीसाठी सुद्धा. कारण
14 संघांचा सहभाग, तब्बल 11 दिवसाचा हा भव्य दिव्य उत्सव असतो आणि प्रत्येक दिवशी आपल्या आवडीच्या आणि आपल्या पसंतीच्या आणि आपल्या जवळच्या मित्राला प्रोत्साहित करण्यासाठी असंख्य बक्षिसं लावली जातात. काल देखील आपण पाहिलं कित्येक बक्षिसं दिली गेलीत. नवीन बॅटर आलेत किशोर. किशोरसाठी पहिलाच बॉल, बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळलाय, लॉंगॉनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय, इथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या षटकाचा चौथ्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 3, 33 रन. याही वेळेला भिंगरी बनवलंय शरीराला आणि येस, भिंगरी शॉट तो मात्र सादर केलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमा पार, टान 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 उड्या मारत होतोय फरार, येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. आता मात्र मैदानाच्या आत फिल्डिंग करणाऱ्या टीमची चिडचिड व्हायला लागली आहे, कारण धावा एवढ्या बनवून ठेवल्या आणि त्याही आपल्याला रोखता येत नाहीये. म्हणजे भांडवल खूप असताना त्या भांडवलाला सांभाळता येत नाहीये, व्यवसायात लॉस होतोय. यावेळेला बॅटर नाराज आहे. यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतात. कधी फिल्डिंग करणारी टीम नाराज, कधी बॅटिंग करणारी टीम नाराज. या षटकात 7 धावा आल्या सुजित चव्हाणकेने, कमालीचं षटक हाताळलं. पहिल्या विकेटचं पतन तेही आपल्याला पाहायला मिळालं. आफ्टर द 3 overs 37 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 1. येणारे बॉल शिल्लक आहे 30 मध्ये गरज आहे 71 ची. 30 बॉल 71 असं या मॅचचं समीकरण. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. लॉट करण्याचा प्रयत्न केला, विकेट तर आलेला नाहीये. मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेशन होईल. आता मात्र या मॅचला रोमांच होईल, कारण आता ही मॅच ऑपरेट करण्याची मॅच आहे. आता कॅल्क्युलेटेडली या खेळाला ऑपरेट केलं जाणार आहे. 29 बॉल 70 ची गरज आहे. ओहो हो, काय चांगला बॉल टाकला होता. लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र गलीच्या क्षेत्रात फिल्डर होते, त्यांनी अगदी पेशन्सने त्या बॉलला अडवलं, थांबवलं. तिथे एक सिंगल कंप्लीट केली. 2 in a row. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत. मी बोललो ना, आता खरी या मॅचला रंगत येणार आहे. आतापर्यंत काय घडलं, 3 षटकांचा खेळ तो आता तुम्ही बाजूला ठेवा. येणाऱ्या 5 षटकांचा खेळ पहा, त्याला खऱ्या अर्थाने ऑपरेट केलं जाणार आहे. लाजवाब बॉल, लाजवाब बॉल. परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. बाईटच्या माध्यमातून सिंगल आली आहे गौरव सानप. हा मात्र कच्च्या गुरुचा चलाई नाहीये आणि असंख्य 12 घाटाचं पाणी प्यालेला बाहुबली आहे. उगाच त्याला सिनियरचा बाहुबली म्हटलं जात नाही. सध्याच्या घडीला नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक लीग फॉर्मॅटमध्ये गौरव सानपला खेळताना आपण पाहतो. तितका अनुभव आहे, त्यामुळे मला वाटत नाही तो इतक्या लवकर या मॅचला सोडणार आहे. बाहेर टाकलाय थोडासा बॉल आणि यावेळेला बॉलला अडून वेचून फेकलं जाईल ना, तोपर्यंत वाईड +1. वाईडला जोड आली आहे सिंगल. जिथे धावा वाचवल्या जात आहेत तिथे अजून धावा खर्च केल्या जात आहेत. विकेट किपर गौरव सानप, तुमच्याकडूनच थोडीशी चूक झाली, त्यामुळे तुम्हाला देखील ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. बॉलला अडवावं लागणार आहे. 2 धावा आल्यात. 42 धावा धावफलकावरती 27 बॉल 66 ची गरज. या षटकातील हे 3 बॉल महत्वाचे असतील. किशोर 3 बॉलमध्ये 2 धावा बनवल्यात, परंतु एका बाजूला विकास नवले 12 बॉल 23 रनचं कॉन्ट्रीब्युशन आहे.
लॉंग हँडचा उपयोग केलाय, लांबून बॉलला खेचून खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये आहेत फिल्डर, चांगला बॉल अडवलाय आणि चांगल्या पद्धतीने फेकलेला आहे, सिंगल आली आहे. सिंगल आणि डबलने नक्कीच रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाचं काही बिघडणार नाहीये, बिघडणार आहे गुळवंश नाईट रायडर्सचं. त्यांना एका षटकात कमीत कमी एका बिघिटची गरज आहे, एक बिघिट तरी हवाय त्यांना. या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला चेंडू हवेत आणि गौरव सानप हातात ग्लोव्ज होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. विकास नवलेची विकेट, मोठी विकेट सेट होते, पहिल्या बॉल पासून क्रीज वरती अवेलेबल होते, परंतु अर्ध्यावरती या डावाला सोडून जावं लागतंय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, मनगटाचा वापर केला, चेंडूला लेंथ वरती आदळलं, हिट केलं आणि वळवलं देखील. आणि ज्या वेळेला बॉलला वळवलं ना त्यावेळेला बॅटरनं मात्र आधीच मनसुबा सेट केलेला होता 5 लेगच्या दिशेनं घुसून खेळण्याचा, त्यामुळे तिथे कदाचित हँडल जवळ बॉल ब्रश होतोय आणि विकेट किपर त्या कॅचला कॅरी करताय. धक्का क्रमांक 2 लागलाय, फलंदाज बाद झालेत. डीजे संधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. खोलवर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय. या षटकानं कमबॅक करून दिलंय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाला. फक्त 6 धाबा आणि 1 गडी बाद केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंतच्या 4 ओव्हरमध्ये 43 बनवल्या, परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 65 बनवायच्या. 24 बॉल 65 रनची मॅच. ओव्हर टू यू डीजे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेला कव्हर अप केलं जातंय. आजचा 3रा दिवस आपण पाहतोय. आज देखील तब्बल 6 मॅचेस खेळवले जाणार आहेत. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत महात्मा लेजंड्स सिन्नर वर्सेस मुसळगाव इंडियन्स या 2 संघांमधला लढा आपण पाहणार आहोत. महात्मा लेजंड्स हा संघ या स्पर्धेतली पहिलीच मॅच दिवस 3ऱ्यात खेळणार आहे. येलो आर्मी मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद मामा आलेत आणि ओ क्षेत्ररक्षकानं थोडीशी चूक केली आहे. चेंडूच्या मागे पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली आहे. बॉलला अडवलं जाईल आणि फेकलं जाईल, तोपर्यंत 1 ला जोड 1 अतिरिक्त धाव दिली जाणार आहे. जिथे 1च धाव होती ना, आता मात्र विकेट किपर देखील चूक करतायत. गौरव सानप, तुम्हाला देखील बॉलला अडवावं लागणार आहे. प्रसाद पाटोळे STPL अर्थातच सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर मी कालही उल्लेख केला, आजही उल्लेख करतोय, क्रिकेटला निस्सीम भक्त मिळालाय, खास करून सिन्नर टेनिस क्रिकेटला, आणि त्या निस्वार्थ भक्ताचं नाव आहे प्रसाद पाटोळे. परंतु यावेळेला त्यांच्यावरती हल्ला चढवलाय, लॉफ्ट केलाय, बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात फेकून दिलाय. न्यू व्हील्स लिमिटेडच्या बॅडरच्या वर्ण आलाय बिग हिट, षटकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 51 धावा आणि या षटकाराच्या मदतीने 50 धावा क्रॉस केल्यात गुळवंश नाईट रायडर्स या संघानं. प्रसाद पाटोळे अर्थातच प्रसाद मामा यांना मात्र लेंथ मध्ये काहीतरी बदल करावा लागेल, कारण पुढच्या लेंथ वरती बॉल टाकला गेला, ओव्हर पिच बॉल मिळाला आणि या बॅटरला याचीच आवश्यकता होती. त्यांनी मात्र चेंडूला दूर अंतरावरती फेकून दिले. पाहूयात पुढचा बॉल कुठला टाकला जातोय आणि काय प्रयोग केला जातोय.
यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हर्स मध्ये खेळून दिलाय, पंच केलाय, बॉल टॅप अँड रन ची भूमिका आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. सिंगल आली आहे षटकारानंतर, स्ट्राईक रोटेशन, 52 धावा धाव फलकावरती, 21 बॉल आणि आता 56 ची कहाणी आहे. 21 बॉल 56 रन्स ही आवश्यकता आहे. प्रत्येक प्रेक्षकाला बसायला मिळावं ना, यासाठी प्रेक्षकांसाठी दालन ते देखील केलं गेलंय. प्रेक्षकांचे वेगवेगळे स्टँड ते देखील STPL ऑर्गनायझिंग कमिटीने करून ठेवली आहेत. त्यामुळे मैदानाला फार सुंदर पद्धतीने रेखाटलंय. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला चेंडू हवे ते पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते बॉलला कॅच करतील आणि फलंदाजाला हिरवा कंदील दाखवतील. मयूर कांगणे बॅक टू द डकआउट. धक्का क्रमांक 3 DJ. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास, सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, मायेगाव MIDC, सिन्नर. बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. पुढे टाकला परंतु बाहेर टाकला आणि पुढची लेन बाहेरची लाईन, त्यामुळे बॅटर फसलेत. बॅटचा फेस ओपन करत पॉइंटच्या मस्तकावरनं किंवा कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केलेत. बॅट जास्तीची हातातनं फिरली आणि त्यामुळे 3ऱ्या विकेटचं पतन आलं. अनिकेत आव्हाड आलेत नवीन बॅटर. 52ला 3. 5वा बॉल या षटकातील. यावेळेला मात्र पुरेपूर फटका आहे. बॅटचा फेस ओपन करत परफेक्ट आपल्याला पॉइंटच्या मस्तकावरनं टोलवताना पाहायला मिळाले आणि यावेळेला धोक्याची घंटी. नाही 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 नाही, या मोमेंटला तुम्ही ही चूक करू शकत नाही, कारण नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू होते, ते बॉल घेण्यासाठी सज्ज होते आणि बॅटर क्रीजच्या फार मध्ये होते. त्या रनआउटची विकेट खालच्या जागेवरती आली असती, परंतु ते फिल्डिंग करणारा संघ ते मात्र थोडीशी चूक करताना पाहायला मिळत आहे. 55 धावा लागल्यात धाव फलकावरती. 55ला 3 आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाचवा षटक, 5व्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. 55 धावा धाव फलकावरती आहेत. पाहूयात 5व्या षटकातील शेवटचा बॉल. आणि यावेळेलाही लॉंग हँडचा उपयोग केला. एका कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू मार्गस्थ आहे. फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली, त्यांच्याकडनं झाली आहे चूक. हो गई गलती, कर दो माफ. गेंदने किया है सुपडाचा. शेवटच्या बॉलवर आला चौकार. हे षटक महागडं ठरलं, कारण या षटकात तब्बल 16 धावा आल्यात आणि या 16च्या मदतीने 5 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 59. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये गरज आहे आता 49ची. 18 बॉल 49 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. ही पहा ओहो. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा, सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे ना, हे षटक या मॅचला टर्न देऊ शकतं. जर या षटकात 20 किंवा 20 पेक्षा जास्तीच्या धावा आल्या तर काहीतरी घडू शकतं, परंतु बॉल कोणाच्या हातात आहे? सिन्नरचा बाहुबली गौरव सानप, ज्याच्या बॅटचा बोलवाला अख्ख्या नाशिक जिल्ह्यात असतो, अख्ख्या उत्तर महाराष्ट्रात असतो ना, तो गौरव सानप आपल्याला बॉल हातात घेऊन पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर्सला आणि फिल्डर ते मात्र कॅच कॅरी करतायत. बाहुबली आलेत आणि विकेट घेऊन आलेत पहिल्याच बॉलवर. गडी बाद. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
18 बॉल 49 ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली. 17 बॉल आता 49 ची गरज आहे. लाजवाब बॉल, काय पेस आहे. वेग वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळतोय. मुख्य पंच टर्न घेतायत, कळवतायत हा वाईट बॉल असेल, परंतु गोलंदाजानं लगेच टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. पाहूयात DRSचा उपयोग करण्याचा निर्णय घेतलाय. tennisgate.in चे स्क्रीन ऑपरेटर आहेत आमचे प्रशांत भाऊ, ते मात्र चेक करतील, सगळ्या गोष्टी पाहतील. बॉल कुठे पडलाय, कुठल्या लाईनवर पडलाय, कशा पद्धतीने बाहेर गेलाय. त्यानंतर तिसरे पंच आहेत स्वप्नील सर, या लवकर. स्वप्नील सर, स्वप्नील सर देखील आहेत, ते देखील चेक करतील हा बॉल वाईड आहे की नाही आहे. पाहूयात, चेक करूयात. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस. एकोणसाठ धावा 18 बॉल 49च्या कहाणीला सुरुवातीच्या 2 बॉलवरती कुठलेही रन्स आलेले नाही आहेत. लागोपाठचे 2 डॉट्स बॉल आपण पाहिली आहेत. आता 16 बॉल 49 ची गरज आणि त्यातल्या त्यात बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. बाउंड्री रोप जवळ फक्त 3 खेळाडू आहेत. बाउंड्री रोप जवळ 3 खेळाडू आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे. आणि यावेळेला उडवलाय बॉल. चेंडू हवेत आहे आणि हवेतनं सीमा पार जाणार आहे. बिग 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 हिट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच सीजे. आता 15 बॉल 43 रन. प्रेशरला रिलीज करणारा फटका राकेश सांगळे यांच्या बॅटमधनं आलाय. आता 3च्या 3 खेळाडू हे मात्र स्लॉट मधल्या फटक्यासाठी आहेत, बिग हिटच्या फटक्यासाठी आहेत. यावेळेला ओव्हर द बॅटर हेड खूप जास्तीचा वरून आहे, खूप जास्तीचा वरून आहे आणि त्याचमुळे स्क्वेअर लेग पंचांनी वाईड म्हणून दंडित केलाय. वाईड आहे आणि वाईडला जोन पहिल्या बाउन्सची वॉर्निंग देखील आहे. फर्स्ट बाउन्स फॉर दी ओव्हर. 66 धावा 66 ला 4, 15 ला 42 ची गरज. यावेळेला पुल केलाय बॉल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती आलेत फिल्डर, ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 67 वरती 14 बॉल 41 ची गरज. थँक्यू. या शेवटच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आज सकाळच्या सत्रामध्ये सिन्नर तालुक्याचे युवा नेते सन्माननीय यतीनजी भाभट साहेबांचं आगमन होतंय. मळहद्द सुपर किंग संघाचे संघमालक आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे साहेबांचंही आगमन या ठिकाणी होतंय. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स आपण पाहिले. आता 13 बॉल 40 ची गरज. 13 ला 40 ची आवश्यकता आहे. काय घडतं पाहूयात या मॅच मध्ये. या बॉलवरती एखादा मोठा फटका, त्याची आवश्यकता आहे, परंतु नाही. गौरव सानप यांनी मात्र षटकार खाल्ल्यानंतर जो कमबॅक केला ना, तो अगदी परफेक्ट कमबॅक केला. शेवटच्या बॉलवर सिंगल. आता चेंडू शिल्लक राहतील 12 मध्ये गरज आहे 39 ची. 12 बॉल 39 ची मॅच. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. बारा बॉल 39 साठी पहिला बॉल इथे टाकला जातोय.
12 बॉल 39 होऊ शकतात का? हो, होऊ शकतात. त्यासाठी आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाची गरज आहे बॅटरला. परंतु गोलंदाज ते मात्र बॅटरला किती संधी देतात, किती बॉल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं जातात तेही पाहावं लागेल. कारण बॅटरच्या पसंतीचे बॉल त्यांना भेटणं, खास करून पसंतीचे बॉल भेटत नसतात, ते मिळवावे लागतात आणि त्या मिळवण्यासाठी बॅटर कसे प्रयत्नशील आहेत ना ते देखील पाहावं लागेल. 12 बॉल 39 ची गरज. 12 बॉल 39 साठीचा बॉल, पहिलाच बॉल तो मात्र स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला राकेश सांगळे यांच्याकडनं, परंतु त्यांनी स्ट्राईक सोडलेली नाहीये. परंतु तसं पाहायला गेलं तर किशोर 9 बॉल मध्ये 17 धावा त्यांनी बनवल्या आहेत आणि राकेश सांगळे यांनी 5 बॉल मध्ये 8 धावा बनवल्यात. म्हणजे हक्क तो मात्र किशोर यांचा बनत होता. कारण पहिल्या डावातल्या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं सुजित चव्हाणकेला खूप जास्तीची स्ट्राईक गौरव साडपनं दिली आणि त्याचमुळे सुजित चव्हाणकेनं अर्धशतक देखील ठोकलं. यावेळेला मात्र बॅटर चूक करतायत. पहा, पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळत होता, तो घेतला नाही, त्यामुळे दुसऱ्या बॉलवरती घ्यावा लागला. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ मैदानावरती तुम्हाला जे देतो ना ते तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. तुम्ही जर ते स्वीकारलं नाही तर क्रिकेट तुम्हाला सोडून जाईल. कारण ना क्रिकेटचा खेळ कोणाच्याच बापाची जहागीरदारी नाहीये. कारण आजकाल क्रिकेट एवढं डेव्हलप झालंय, क्रिकेट हे नेहमी सांगतं अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो मेहनत करेगा वही हकदार होगा और जो हकदार होगा वही राजा बनेगा. भूषण उंगळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. 10 बॉल आणि 38 ची गरज. या वेळेला मात्र बॅटच्या आतनं बॉल घुसतोय आणि सरळ उजव्या यष्टीवर जाऊन आदळतोय. दांडी गुल झाली आहे आणि बॅटरला माघारी पाठवलं जात आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विवेक गीते आलेत बॅटिंग साठी. विवेक गीते आलेत आणि लोवर फुल टॉसला पिक केले, उचलून फेकून दिलाय निळकंठ सीएनजी मोटर्सच्या बॅनरवर. विवेक गीते याचा पहिलाच बॉल आणि पहिलाच फटका तो कन्वर्ट केला जातोय चौकारात. 4 धावा. आता 8 बॉल आणि 34ची गरज. मॅच रोमांचक स्थितीत आहे. या 2 बॉलवरती कमीत कमी एक बिग हिट म्हणजे 7-8 एक धावा त्या येणं गरजेचं आहे. उडवला बॉल, गई 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 सजनी साजन के घर गई. बिग हिट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. मॅन इन गोल्डन फॉर्म भूषण उंगळे यांचं देखील शुभागमन होत आहे. सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात आहेत आणि ही स्पर्धा देखील भूषण उंगळे गाजवतील हीच आपण सर्वजण अपेक्षा करूयात. मुसळगाव इंडियन्स या संघाचे संघमालक सन्माननीय अमोलजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अमोलजी शिंदे साहेब, आपलं मनापासून स्वागत. विनंती आपण मुख्य मंचावर यावं. थँक्यू. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकारानंतर फटका फसला, झेंडा उभा राहिला. गौरव सानप यांनी तो झेंडा हातात घेतला आणि हिरवा झेंडा तो दाखवला जातोय गीतेला. विवेक गीते हे माघारी परततील, परंतु विवेक गीतेने लागोपाठच्या 2 बॉलवरती मॅचला एंटरटेन तर केलाय. एक चौकार आणि एक षटकार ठोकत विवेक गीते माघारी परत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 मध्ये 28 ची गरज. 6 बॉल 28 ची गरज.
STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 80 पर्यंत पोहोचलेत गुळवंच नाईट रायडर्स. शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 28 रन. ज्या वेळेला आपण आव्हानाच्या अगदी जवळ पोहोचतो ना, मग त्यावेळेला आपल्या गोलंदाजांनी खाल्लेला मार, फिल्डर्सनी सोडलेले बॉल ते आपल्याला आठवतात की अगदी जवळ पोहोचून आपण विजय मिळवू शकलो नाही. यावेळेला फुलटॉस बॉल, बॅट स्विंग झाली आहे, चेंडू सुसाट वगैरे डिफायलेकच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक देखील येत आहे चेंडूवरती. चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप, चांगलं कलेक्शन, चेंडूला फेकलंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 82 धावा धावफलकावरती लागल्यात. 82 ऑन बोर्ड. आता 5 बॉल आणि 26 ची गरज आहे. 5 बॉल 26 म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला 4 बिग आवश्यकता आहे. डॉट बॉल आलाय, डॉट नाही, यावेळेला बेल्स ड्रॉप झालीये कदाचित. येस, बेल्स ड्रॉप झाली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद आहेत आणि नुसती विकेट नाहीये, फलंदाज तर माघारी जात आहेत, परंतु त्यांच्या साथीनं मॅच ती देखील माघारी जाताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला फलंदाजाच्या पुन्हा बॉलला स्किट केलंय, विकेट किपरच्या हाती पाठवलंय. शेवटचे 3 बॉल 26 रन म्हणजेच काय, या मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जस्ट फॉर्मॅलिटी ती मात्र शिल्लक राहिली आहे. फुलटॉस बॉलची घेतली आहे कड. विकेट किपर सुजित चव्हाणके याच्या हाताला ब्रश तर केलाय, परंतु बॉल तिथे अडवला गेलाय. सिंगल आली आहे, परंतु लढा तू मात्र सुरेख दिला. गुळवंच नाईट रायडर्स या संघाच्या लढ्याचा नक्कीच उल्लेख केला जाईल आणि एक कौतुक देखील केलं जाईल. ते म्हणतात ना, तुम्ही या वेळेला देखील लॉंग हँडचा उपयोग केलाय. चेंडू उंच 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 आकाशात होतोय फरार. लाजवाब स्ट्रोक, काय पिक केला बॉलला, पिकअप शॉट. तो मात्र चेंडू लॉंग ऑन सीमा पार गेला. 89 पर्यंत पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. ते म्हणतात ना, आयुष्यात तुम्ही कुठल्याही मैदानावर उभे राहा, क्रिकेटचं मैदान असो किंवा मग आयुष्याच्या संघर्षाचं मैदान असो, तुम्ही उभे राहिलात तर मग संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. मग तुम्ही जिंकाल किंवा हाराल हे महत्वाचं नाहीये, तुमचा लढा कसा होता, तुम्ही लढलात कसे, हे मात्र नेहमी चर्चा केली जाते. शेवटचा बॉल, 19ची गरज. फुलटॉस बॉल, त्याला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उडवलंय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि शेवटच्या बॉलवर देखील बिग हिट. वा, जाता जाता शेवटच्या 2 बॉलवर देखील बिग हिट आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मॅच ती संपलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे हे मात्र 12 या अंकांनी या मॅचला जिंकताय आणि या पॉइंट्स टेबल मध्ये हळूहळू पुढे जात आहे. बोलूयात मॅन ऑफ द मॅच कडे. कोण आहे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते आपण पाहणार आहोत. आणि नो डाऊट या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ज्यानं 25 बॉल मध्ये 55 रन केलेत आणि 2 ओव्हर टाकत 24 रन देऊन 1 गडी देखील बाद केला. अर्थात काम अँड कूल सुजित चव्हाणके हा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सुजित आणि मॅन ऑफ द मॅचचा